श्रावण महिना या महिन्याचे एक विशेष महत्त्व आपल्या सगळ्यांनाच प्रामुख्यानं माहिती आहे. शिव आराधनेचा अतिशय पवित्र काळ म्हणून खरं तर आपण सगळेजण ह्या महिन्याकडे बघत असतो. पुराणामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये खरं तर विश्वाचा पालन करता विष्णू हा निद्रा अवस्थेत जातो आणि त्या काळात विश्वाच्या सगळ्या पुनर्निर्माणाची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी ही शिवशंकर महादेवांच्यावर त्या ठिकाणी असते. आणि श्रावण महिना हा सुद्धा निसर्गाशी जोडलेला जर आपण विचार केला तर प्रचंड प्रमाणात पाऊस असतो आणि निसर्ग सुद्धा नव्या रूपानं बहरण्याची एक प्रक्रिया ह्या महिन्यामध्ये असते. आणि म्हणून ह्या विश्वाची निर्मिती ज्या शिवानं केली, खरं तर त्याची आराधना सगळ्या शिवभक्तांनी करावी. जलाभिषेक असेल, प्रामुख्यानं रुद्राक्ष असेल, बेल अर्पण असेल, अशा अनेक विधींच्या माध्यमातून खरं तर शिवभक्त हा महिना त्या ठिकाणी संपन्न करत असतात. महामृत्युंजय जपाचं नामस्मरण असेल, ओम नमः शिवाय ह्या पंचाक्षरी खरं तर मंत्राचा मंत्रोच्चार असेल, अशा अनेक अर्थानं खरं तर हा महिना त्या ठिकाणी आपण यशस्वीपणानं साकारत असतो. याच महिन्यामध्ये खरं तर हे शिवपार्वती मंदिर जे आपण अमृतनगरमध्ये त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि प्रचंड मोठ्या भक्तांच्या भक्तिभावानं खरं तर एक वेगळं शक्तीचं दालन म्हणून ह्या परिसराला आशीर्वादित करणारं हे केंद्र आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आल्याचं आपण बघतोय. आणि प्रचंड भक्त ह्या ठिकाणी येत असतात. शिवभक्तीमध्ये या मंदिराच्या माध्यमातून शिवमय होत असतात आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्या पंचक्रोशीतल्या शिवभक्तांच्यासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिव आराधनेच्या करता येतील हा प्रयत्न आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून ह्या वर्षीच्या शेवटच्या सोमवारी, या श्रावण महिन्याचा सोमवार, अशाच एका भक्तिपर्वाच्या निर्मितीतून संपन्न करण्याचं आयोजन खरं तर ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करायचं ठरवलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काळावर अधिराज्य करणारा महाकाल हे सुद्धा शिवशंकरांचं एक रूप आहे. आणि शिवानी खरं तर त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात प्रिय गोष्टी म्हणून भस्माचा ज्या ठिकाणी उल्लेख केला आणि या भस्माच्या माध्यमातून स्वतःचा शृंगार करून घेणं आणि भस्म आरती ही संकल्पना खरं तर शिव आराधनेचा एक उच्च कोटीचा खरं तर विधी म्हणून त्या ठिकाणी आज आपण सगळेजण बघतो, अनुभवतो. आणि म्हणून या परिसरातल्या लोकांना सुद्धा या श्रावण मासाच्या पवित्र पर्वामध्ये या भस्म आरतीचा लाभ देण्याची संकल्पना यावर्षी आपण सगळ्यांनी करायचं ठरवलं. योगायोग चांगला असा असतो की उत्तर भारतामधला श्रावण हा खरं तर आपल्या अगोदर 15 दिवस सुरू होतो आणि मला वाटते आज किंवा उद्या या 2-3 दिवसात त्यांचा श्रावण त्या ठिकाणी संपणार आहे. आणि म्हणून उज्जैनमधली काही लोक, वाराणसीतली काही लोक यांना विशेष आपण शेवटच्या सोमवारच्या ह्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमंत्रित केले. आणि हा एक अत्युच्च भक्तीचा सोहळा आपल्या ह्या सगळ्या परिसरातल्या शिवभक्तांना एक पर्वणी म्हणून आपण त्या ठिकाणी आयोजन करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. या सोहळ्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या सोहळ्यासाठी जे भस्म प्रामुख्याने आणण्यात येणार आहे हे सगळ्यात पवित्र भस्म जे मणिकर्णिका घाटावर वाराणसीला मांडलं जातं, तर त्या मणिकर्णिका घाटावरनं हे भस्म विश्वनाथाच्या मंदिरामध्ये त्याची शुद्धी करण्याचा एक कार्यक्रम असतो. त्या शुद्धीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं शिवाला अर्पण करण्याची एक संकल्प घेऊन खरं तर ते भस्म ह्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. आणि 7 ते 8:15, 8:30 पर्यंत हा एक सोहळा त्या दिवशी मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. शिवानं धारण केलेला डमरू हा सुद्धा एक प्रचंड मोठं आध्यात्मिक प्रतीक म्हणून आपण त्या ठिकाणी बघतो. की प्रामुख्यानं जो विश्वाचा नाद आहे किंवा सृष्टीची स्पंदन आहे
याचं प्रतीक म्हणून खरं तर या डमरूचा उल्लेख त्या ठिकाणी केला. आणि शिवानी ज्या वेळेला हे सगळं सृष्टी तयार केली त्यावेळेला या सृष्टीचं आचरण किंवा ही सृष्टी पुढं जावी यासाठी वेदांच्या रूपात जे ज्ञान बाहेर पडतं या डमरूच्या स्पंदनांच्या माध्यमातून नादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाहेर पडतं. आणि म्हणून डमरू आरती हा सुद्धा एक शिवाचा आवडता एक असणारा आरतीचा प्रकार. त्या दिवशी डमरूंची सुद्धा आरती या भस्म आरतीच्या बरोबरीनं आपण या ठिकाणी संपन्न करायचा ठरवलेला आहे. त्याच्याबरोबर नागा आरती हा सुद्धा एक शिवांचा म्हणजे नाग धारण करून खरं तर निसर्गाशी असणारं त्यांचं नातं आणि भीतीवर विजय मिळवण्याचा एक विचार जो त्यांनी नागाच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांच्या समोर केला आहे. त्या नागाची सुद्धा आरती त्या दिवशी करण्याचा प्रामुख्याने आपण ठरवलेला आहे. धूप आरती हे आपल्या सगळ्यांना आपल्या परिसरात सुद्धा माहिती असणारा विषय आहे. आणि धूपाचा हा जो काही सुगंध आहे माणसाच्या आयुष्यात एक सुगंध निर्माण करणार आणि धूप वर जात असताना परमेश्वराशी नातं निर्माण करणार असा हा धूप आरतीचा एक सुद्धा प्रमुख सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. शिवाचा शृंगार ही एक संकल्पना प्रामुख्याने शिव आराधनेत मानली जाते. आणि साधेपणातलं सौंदर्य हे जे काही शिवाचं जे वेगळंपण आहे हे प्रामुख्यानं म्हणजे ज्यात वेल असतील साधी साधी छोट्या भस्मासारख्या अलंकारिक गोष्टी असतील यातनं जो नटलाय यातनं जो सत्याच्या माध्यमातून आपली सुंदरता प्रकटतो तर तो शिवशंकराचा सुद्धा सोहळा खरं तर ह्या सगळ्या आरतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही एक प्रचंड मोठी पर्वणी आपल्या पंचकृषीतल्या शिवभक्तांच्यासाठी आपल्या परिसरात निर्माण होत असताना त्याची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावी. ज्यांना ज्यांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल त्यांनी अवश्य ह्या ठिकाणी यावं. त्यांना आग्रहाचं निमंत्रण देणं त्यांना ह्या सोहळ्याची माहिती देणं यासाठी खरं तर आज आपण अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतलेली आहे. तर मला आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या तर हा योग मला वाटते पहिल्यांदाच आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी साकारतोय. तर ज्या ज्या लोकांना ह्यात सहभागी व्हायचं आहे तुम्ही ह्यात होण्याचा ज्या त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रमाचं नियोजन पोचावं ही अपेक्षा मी आपल्याकडनं करतोय. थोडंसं हे नियोजन करायला सुद्धा अवघड आहे कारण मंदिरात त्या दिवशी काही कोणाला फार जागा राहील असं वाटत नाही कारण प्रामुख्यानं गर्भगृहामध्ये हा भस्मारतीचा आणि शृंगाराचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. एकूण 23 ते 25 लोक या कार्यक्रम संपन्न करायसाठी त्या ठिकाणी उज्जैन आणि वाराणसीहून या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यामुळं ते डमरू मोठ्या आकाराचे असतात आणि 2 झाशा त्याच्याबरोबर शंखनादाचा काही कार्यक्रम. मला वाटते आमचा हा जो मधला जो जिथं गणपती आणि हनुमानाच्या मूर्त्या आहेत या सगळ्या भागामध्ये प्रामुख्यानं त्यांच्यासाठी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. बाहेर एक मोठी स्क्रीन गंगा आरतीच्या वेळेला जशी आपण निर्माण केली तशी स्क्रीन निर्माण करून आणि आतलं त्या सगळ्या व्हिडिओ आणि आवाज याच्या यंत्रणांचा एक चांगला समन्वय करून साक्षात ती अनुभूती बाहेर सुद्धा ह्या परिसराला देण्याचा प्रयत्न हा एक आयोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण उज्जैनमधली सुद्धा भस्म आरती मी स्वतः त्या ठिकाणी अटेंड केलेली आहे. कालभैरवांची जी आरती वाराणसीमध्ये केली जाते ती सुद्धा डमरू आरतीचा एक अतिशय चांगला प्रकार असतो तो सुद्धा मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघितलेला आहे. पण तिथं सुद्धा एक 50-100 लोकांच्या पेक्षा जास्त आत कुणाला त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही. त्यामुळं हे सगळं हा अनुभूती बाहेर सुद्धा हे आवारात आपल्याला कसं देता येईल असा एक चांगला प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आज प्रचंड गर्दी साधारण प्रत्येक सोमवारी लोक दर्शनासाठी येतात. त्यामुळं जेवढं शक्य आहे ह्या परिसरात ही वाहतूक चालू ठेवत असताना त्या 1-1.5 तासाच्या कालावधीमध्ये जेवढ्या लोकांची बसण्याची सोय करता येईल तसं सुद्धा करायचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की हा एक जे अनुभव आहे हा एक प्रचंड प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा अनुभव म्हणून तो पण श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरामध्ये घेण्याचं
हे खरं तर भाग्य आपल्या सगळ्यांना मिळतंय. तो सगळ्यांनी घ्यावा एवढीच आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या शिवभक्तांना त्या ठिकाणी करतो.